विश्वविद्यालयाचा जो मीडिया प्रभाग आहे तो आज हे आवाहन करत आहे की तुम्ही पॉझिटिव्ह पण काही गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. पत्रकार दिनाचं औचित्य साधून बिदाल येथील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं परिसरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा अत्यंत साध्या व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या प्रारंभी ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं उपस्थित पत्रकारांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना संस्थेच्या पदाधिकारी बहिंजे यांनी सत्य, निर्भीडता आणि समाजिक जपणारी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ याचं प्रतिपादन केलं. समाज प्रबोधन करणं, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणं, अन्यायाविरोधात आवाज उठवणं, सकारात्मक विचारांचा प्रसार करणं या सर्व बाबींमध्ये पत्रकारांचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं सांगितलं. आजच्या काळात वेगवान माध्यमांच्या युगात ही पत्रकारिणी मूल्याधिष्ठित, जबाबदार आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता जपणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यासोबतच ब्रह्मकुमारी संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणारे राजयोग, ध्यान, मूल्य शिक्षण, मानसिक शांतता, व्यक्तिमत्व विकास आणि समाज कल्याणाचे विविध उपक्रम यांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. या सन्मान सोहळ्यासाठी मान डिजिटल मीडियाचे अध्यक्ष नितीन वाघमोडे, सचिव सोनाली माने, खजिनदार संदीप जटार, एकनाथ वाघमोडे, हिरणकुमार भोसले, ओंकार माने, फिरोज तांबळे आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांचा शाल, पुष्पगुच्छ तसेच संस्थेच्या कार्याबाबत माहिती देणारी पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. पत्रकार एकनाथ वाघमोडे आणि संदीप जटार यांनी आपल्या मनोगतातून पत्रकारितेच्या अनुभवांबद्दल व समाजासाठी माध्यमांचं योगदान याबाबत विचार मांडले. या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकारांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं. पत्रकारांच्या कार्याची दखल घेणारे या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बिदाल केंद्राचं अभिनंदन केलं.